जय महाराष्ट्र मित्रांनो, आपण काय ब्लॉगर कोण नाही, त्यामुळे आपण काय व्हिडिओ बनवत नाही. तेवढंच आपलं कधी तर टाईमपास म्हणून कधी तर आपण रील बनवतो. पण आज काय झालं, मी आता केरळमध्ये आहे सध्या आणि चहा प्यायला एका ठिकाणी गेलो होतो. त्यावेळी तिथं पोरांचं बोलणं चालू होतं. ते ऐकलं, मन सुन्न झालं मित्रांनो. म्हणून म्हटलं तुमच्याशी थोडं बोलावं. आज इथंच बाजूला कुठंतरी सांगाल ते पोरग आत्महत्या केलं. कारण ऐकून वाईट पण वाटलं आणि हसू पण आलं. त्याच्या गर्लफ्रेंडने त्याला 2 दिवस झालं मेसेज केला नाही आणि बोललं नाही त्याच्याशी. आणि त्याला वाटत होतं की ती याला चीट करते. पण मला काय म्हणायचं आहे मित्रांनो, प्रेम फक्त तुमची गर्लफ्रेंड किंवा हीच करते का? किंवा दुसरी कोणी तुम्हाला प्रेम करत नाही असं वाटतंय का तुम्हाला? हे जगात प्रेम करणारे लय आहेत. आई आहे, बाबा आहेत, बहीण असू शकते, नातेवाईक असू शकतात, तुमची मित्रमंडळी. महत्त्वाचं तुमची मित्रमंडळी आहेत. तुम्ही असं मुलींसाठी जीव देणं मित्रांनो हे परवडणार नाही. तुम्हाला वाटते तुम्ही याच्यातून सुटलात, पण कचाट्यात घावले तुमचे आई वडील मित्रांनो, तुमचं घर खानदान. त्यांनी काय करायचं मित्रांनो आता? त्याच्यामुळे अशा एक क्षुल्लक कारणावर जीव वगैरे द्यायचं हे करू नका मित्रांनो. असले प्रकार हे योग्य नाहीत, लक्षात ठेवा. तुम्ही करून जाताय पण घरच्यांना ते भोगावं लागते मित्रांनो. त्याच्यामुळं मन शांत ठेवा. या जगात प्रेम करणारे गर्लफ्रेंड सोडून खूप लोक आहेत, असं हा विचार गृहीत धरा मित्रांनो. आणि खरंच तुमच्या प्रेम करणार आहेत. जग कसं आहे जरा बघा व्यवस्थित, चारी बाजून बघा. प्रेम करणारे भरपूर आहेत. आयुष्य खूप सुंदर आहे मित्रांनो. फक्त जगता आलं पाहिजे माणसाला. हे असं जीव देणं, कोणाचं घेणं असं करू नका मित्रांनो. कारण जीव बाजारात भेटत नाही आणि किती पैसे दिले तरी कुठे भेटत नाही. हा तर विषयच नाही. एकदा गेला की मग ते गेला, नंतर मग एकदा जीव गेलेला परत येत नाही मित्रांनो. आता याच्या पुढे मी तुमच्याशी जास्त काही बोलू शकत नाही मित्रांनो. फक्त एवढंच सांगतो की काळजी घ्या, तब्येत सांभाळा आणि असं काय हे करू नका मित्रांनो. स्वतःला पण चीट करू नका आणि इतर कोणालाही चीट करू नका. काळजी घ्या आपली, व्यवस्थित राहा. जग सुंदर आहे, फक्त जगायला शिका मित्रांनो. जय महाराष्ट्र.